मंत्री साहेब या ठिकाणी यावेळेस आले, या ठिकाणी आले होते त्यावेळेस हेलिपॅडवर त्यांच्या बॅगा चेक तुला काय पाहिजे ह्या बॅगा आधी चेक झाल्या पाहिजेत आणि प्रत्येकाला चेक झाल्या पाहिजे असं काय वाटतं? मागे ज्या 4-5 बॅगा त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आल्या त्या 4-5 बॅगेंवर संशय वर्तवण्यात आला की याच्यामध्ये काय आलं, 4-5 बॅगेमध्ये काय एवढे कपडे आले म्हणून सगळीकडे त्याची चर्चा झाली, अनेकांनी आरोप केले. त्याच्यामुळे आता काहीतरी दाखवायला पाहिजे म्हणून आपल्या 2 बॅग आले. त्यांनी पहिले त्यांचं ठरलं असणार की मी एअरपोर्टला आल्यानंतर अरे नको नको काहीच नको सर, तर माझं हेलिकॉप्टर लँड झालं की माझ्या बॅग एवढं भेटलं चांगलं. म्हणजे मयूर जो संभ्रम आहे ठीक आहे, हे सगळं नाटक मानवी केले. संशय व्यक्त करण्यात आला होता त्या 4-5 बॅग त्याच्यामध्ये साहेब समोर 9 बॅग साहेब समोर देशमुख साहेब, देवेंद्र फडणवीसांनी एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं की सिंचन घोटाळा जो होता तो त्याचे जे आरोप होते ते खरे होते आणि अजित पवार त्या खात्याचे मंत्री होते त्यामुळे त्यांचंही नाव आलं होतं. मात्र चौकशीमध्ये अजित पवारांचा त्याच्यामध्ये काही संबंध समोर आला. मी विश्वास ठेवतो त्याच्या बोलणं महाराष्ट्र विश्वास ठेवतो देवेंद्र फडणवीस. मी काय करू आणि मी शूट करतो. जगाला माहिती आहे की सिंचन घोटाळ्याच्या बाबतीत मी पहिला आलेलो आहे, मला धक्कामुक्की करून त्याच्यानंतर अजितदादाची धावपळ झाली आणि लगेच ते राष्ट्रामध्ये सामील झाले. हे सगळे दुनियाला माहिती आहे. अशा गोष्टी ज्या आहेत त्या लोकांना अशा गोष्टी सांगितल्या पाहिजे की ज्या लोकांना पटेल. आपल्याला सांगतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं चित्र आहे, महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडणार आहे. बाहेरचे जे बाहेरच्या राज्याचे रिपोर्ट आहेत त्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगले रिपोर्ट आहे. 400 पार सोडा 200 पार सुद्धा आजच्या तारखेला संपूर्ण देशामध्ये. ज्या शिवाजी पार्कवर बाळासाहेबांनी भाषणं गाजवली त्या शिवाजी पार्कवर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती. त्यांच्या या भाषणाचा त्या सभेचा काही परिणाम महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर होईल असं वाटतं? करिश्मा काही होईल असं वाटतं? आमचं तर मागणी आहे की जेवढ्या जास्तीत जास्त नरेंद्र मोदी साहेबांच्या सभा महाराष्ट्रात होतील तेवढं आमच्या फेवरला वातावरण होईल. कारण की ज्या पद्धतीचं त्यांचं वक्तव्य येत आहे, मंगळसूत्र, हिंदू मुस्लिम, आता ह्या गोष्टी अशा गोष्टी माननीय पंतप्रधान जे बोलत आहेत ती दुःखाची गोष्ट आहे. त्यांनी आमचा आग्रह आहे की त्यांनी जास्तीत जास्त सभा घ्यावा, त्याचा आम्हाला 100% फायदा होईल. आमची मागणी आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी अजून सभा घेतल्या पाहिजे, ज्याच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या उमेदवाराला उलटा फायदा होईल. अशा प्रकारचं चित्र आज महाराष्ट्रात आहे. देशमुख साहेब, तुम्ही असं म्हटलं की बॅग तपासणीचं केवळ नाटक केलं. 100% निवडणूक आयोगाने याची पूर्ण प्रकारची चौकशी केली पाहिजे, निरीक्षकांनी त्याबद्दल हे केलं पाहिजे असं वाटतं? कसं आहे की ज्या पहिले 9 बॅगा गेल्या त्याच्याबद्दल संशय व्यक्त केला. काहीतरी सावरासावर करायची 2-3 बॅग घेऊन जायच्या, त्याची आपल्याला सांगून द्यायचं की मी त्याची तपासणी करा आणि महाराष्ट्राला दाखवा की आम्ही असं बॅगेमध्ये पैसे घेऊन वाटणं. आता सगळ्या माहीत आहे की यांच्यासमोर फक्त एकच पर्याय आहे, पैसे वाटप करण्याशिवाय त्याशिवाय यांच्या आणि पैसे वाटपाच्या बाबतीत ज्या ज्या मतदारसंघामध्ये त्याचा वापर करता येईल त्या पद्धतीनं पैसे वापर करता येईल. पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, त्यांनी किती प्रयत्न केला तरी या पैशाला सुद्धा महाराष्ट्राची त्यांना सुद्धा भांडावं लागलं. नाही बरोबर मी पाहतो.